पुढे जे काही निर्णय देवेंद्रजी, चंद्रकांत दादा, रवींद्र चव्हाण पक्ष जे काही निर्णय घेतील, आय एम ओके विथ द डिसिजन. आणि मी कार्यकर्त्यांनाही सांगितले की आता लेट अस नाव बी अंडर अ अम्ब्रेला प्रॉपरली. डिसिजन्स जे काही येतील, आय हॅव लेफ्ट माय पॉलिटिकल फ्युचर इन हँड्स ऑफ देवेंद्रजी. पुढे कुठलीही बंडखोरी मी आता करणार नाही. 100% फायनल आहे. येस येस येस. तुम्ही बघा, असं आहे की आपण गप्पा मारताना ही मागे विधानसभा आहे आपल्या, आणि तुम्हाला कल्पना आहे की प्रत्येक जण राजकारणामध्ये ज्यावेळेला येतो त्यावेळेला त्याचं स्वप्न असतं की आपल्याला विधानसभा, लोकसभा, वेगवेगळी राजकीय पदं मिळाली. आता तुम्ही म्हणताय की जे काही होईल ते होईल, पार्टी जो डिसिजन घेईल तो घेईल. तुम्ही 2 इलेक्शन्स ऑलरेडी लढलेले आहात आणि आता 29ला इलेक्शन्स येणार आहे. मला हा हायपोथेटिकल प्रश्न असला तरीसुद्धा मला हे विचारायचं आहे की जर तुम्हाला त्यावेळेला पण संधी नाही मिळाली काही कारणास्तव, आय विल स्टिक विथ द पार्टी. पार्टी सोडणार नाही. मला अजून एक गोष्ट तुमच्याकडून जाणून घ्यायची की ज्या वेळेला तुम्ही अशा पद्धतीनं निर्णय घेतलात आणि तुम्ही म्हणालात की देवेंद्रजींना भेटलं वगैरे, काय त्यांचं मत काय होतं? तुम्हाला त्यांनी काय आश्वासन दिलं आहे? काय कंडिशन्स, म्हणजे तुम्हाला, माझं म्हणणं असं आहे की तुम्हाला त्यांनी काहीतरी सांगितलं असेल ना की हा आपला रोडमॅप आहे, तुम्हाला इकडे जायचं आहे. जेवढं देवेंद्रजींना लोक ओळखतात ते रोडमॅप आधी दाखवतात. तसं नाही, त्यांचे माझे रिलेशन्स फार वेगळे आहेत. आता आपण बघा, जेव्हा मी हा डिसिजन घेतला, बरेच लोकांनी पण तेव्हा भाजप सोडून राष्ट्रवादी प्रवेश केला. त्याच्यामध्ये तुम्ही बघा की त्यांच्यावर भारतीय जनता पार्टीने बरेच अटॅक्स पण केले होते आणि त्यांनी भारतीय जनता पार्टीवर अटॅक केले. त्या काळामध्ये कुठंही देवेंद्रजी का भारतीय जनता पार्टीची कुणीही माझ्यावर टीका केली नाही आणि मी त्यांच्यावर काही टीका केली नाही, कारण वी हॅड ॲग्रीड टू डिसॲग्री. मी परत सांगतो, आय हॅव नो कंप्लेंट्स विथ देवेंद्रजी. त्यांना त्यांच्या त्या परिस्थितीप्रमाणे ज्या कंपल्शन्स होत्या त्या त्यांच्या बाजूने बरोबर. पण ते असं झालं ना की एका प्रकारे की ज्यावेळेला त्यांच्या कंपल्शन्स होते ते अडचणीच होते. अनेक लोकांनी त्यावेळेला पार्टी सोडली की ते अडचणीत होते, त्यांना निवडणुका लढायच्या होत्या, त्यामुळे त्यांना जावं लागलं. ज्यावेळेला लोकसभा हरलेली होती आणि विधानसभेला सामोरं जायचं होतं, त्याला परिस्थिती सगळ्यात चॅलेंजिंग जर कुठल्या व्यक्तीसाठी जर होती महाराष्ट्रामध्ये तर त्याचं नाव देवेंद्र फडणवीस आहे. आणि त्या काळामध्ये ॲक्च्युली त्यांनी एक्सपेक्ट केलं असेल की पक्षाच्या नेत्यांनी माझ्याशी असं मला आत्ता सोडून जाऊ नये. तर आता ती भावना ते असेल ना की बघा, अडचणीच्या काळामध्ये सोडून गेलेले आता परत येत आहे. पक्षाच्या अडचणीच्या काळामध्ये पण मी होतो. सत्ता बदलते म्हणून मी असं काय नाही. आय लाईक टू रिमाइंड यू, 2019मध्ये जेव्हा सरकार आलं नाही त्या काळामध्ये मी जिल्हाध्यक्षाचं पोझिशन घेतली होती आणि सक्षमपणे मी तळागाळापर्यंत पार्टी पोचवली. तेव्हाचं महाविकास आघाडी जे होतं तेव्हा बऱ्याच गोष्टी मी अंगावर घेतल्या. आणि मी परत सांगतो, मी ही भूमिका देवेंद्रजींना क्लिअर केली होती पक्षाला की लोकसभेपर्यंत पक्षाचं जे काय कर्तव्य आहे मी सगळं निभवणार, पण विधानसभेला मला तो निर्णय घ्यावा. असं नव्हतं की सत्ता बदलल्यानंतर लोकसभेमध्ये पक्षाचा पराजय झाल्यानंतर मी केलं. मी ऑलरेडी बोललो होतो आणि ती भावना देवेंद्रजींच्या स्मरणात असणं की अडचणीच्या काळात मला, ते त्यांच्या बाजूने बरोबर आहे. अगेन आय सेड की त्यांना काय राग काय नव्हतं, त्यांना ती खंत असणं साहजिक आहे. आफ्टर इलेक्शन्स त्यांनी मला बोलून घेतलं, आम्ही डिस्कशन केलं, त्यांच्या मनात ज्या गोष्टी होत्या त्यांनी मला बोलून दाखवल्या. माझ्या मनात ज्या गोष्टी होत्या मीही बोलून दाखवल्या. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं, अगेन ही अँड मी डोंट हॅव ओनली अ पॉलिटिकल रिलेशनशिप, वी हॅव अ रिलेशनशिप बियॉन्ड पॉलिटिक्स. आणि त्याच्यामुळं आमच्या एकामेकावर हक्क आहे आणि त्याप्रमाणे ते दिलखुलासा आम्ही गोष्टी केल्या. आणि जेव्हा त्यांनी मला बोलून सांगितलं की आय वुड लाईक यू टू पॅचअप विथ हसन मुश्रीफ, आय इमिजिएटली सेड, आपण बोलताय ना साहेब, ठीक आहे, आपण सांगताय. ते पॅचअप काय आहे, जरा मला महाराष्ट्राला पण समजून सांगा काय होतं तुमच्यात ते पॅचअप करावं लागलं. आम्हाला आता जेनजींच्या भाषेमध्ये ते खूप स्टेटस असतात, म्हणजे काय ब्रेकअप, काय त्याच्या आधी त्याच्यानंतर. तुमचं पॅचअप जे झालं ते ब्रेकअप कशामुळे होतं आणि पॅचअप कुठल्या गोष्टींवर? ब्रेकअप म्हणजे मी भाजपमध्ये गेल्यामुळेच ब्रेकअप झालं त्यांचं. आणि वाद काय होता बेसिकली? काही नाही, वी बोथ हॅड द सेम ॲम्बिशन्स, सेम विधानसभा. आणि एका नॉन पॉलिटिकल व्यक्तीच्या माध्यमातून हे कम्युनिकेशन आमच्या दोघात सुरू झालं. आणि जे काय कम्युनिकेशन होतं फोनवर आणि फेस टाईम व्हिडिओ कॉल. एक तर अशी परिस्थिती होती की मी CCIत होतो आणि मुश्रीफ साहेब विशालगड बंगल्यावर होते. आम्ही फेस टाईम व्हिडिओ कॉल केला. ते मुश्रीफ साहेब म्हटले, अहो रस्ताच एक मध्ये, आपण भेटूया. म्हटलं भेटू. देन ही मेट देवेंद्रजी आणि सेट, जरा आपणच राजेंना बोलावं लागतं. सो देवेंद्रजींनी मला बोलून घेतलं की माझी इच्छा आहे की तुम्ही पॅचअप करा. असे ठीक आहे. आणि
मी म्हटलं ठीक आहे, पुढे जे करायचं आपण ठरवा, इट इज ओके विथ मी. ते काय म्हणजे पॉलिटिकल अँबिशन होती, पण त्याच्या पलीकडे पण खूप सारं झालं ना तिकडे. मारामाऱ्यापर्यंत वेळ आली. मी कागलमध्ये आलो तर लोक कार्यकर्ते एकमेकांच्या अंगावर जायला लागले, मला थांबवायला लागले. त्यांना म्हटलं आपण हे थांबूया इंटरव्ह्यू, पण एवढं ते टोकाची भूमिका होती. बट आता कोऑर्डिनेशन मुश्रीफ साहेब माझ्यामध्ये स्ट्रॉंग आहे. आय हॅव लर्नड वन थिंग इन पॉलिटिक्स, आय हॅव स्टॉप टेकिंग इट पर्सनली. अँड पॉलिटिक्समध्ये ना आय हॅव डिसाइडेड की पॉलिटिकल अलायन्सेस अँड पॉलिटिकल अलायन्सेस फ्रेंड्स अँड एनिमीज मी आता पॉलिटिक्समध्ये ठेवायचं फार वेळ नाही देता. आय थिंक वी आर पॉलिटिक्समध्ये आता मी तुम्हाला एक सांगतो अजून की हे अलायन्स झाल्यानंतर तुम्ही आता बघा की कागल विधानसभा आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये लॉट मोर थिंग्स ही अँड मी आर गोइंग टू डू टुगेदर. अजून कोण कोण येते मागे? आणि आता पुढे सांगू ना. आता आय जस्ट एंटर द पार्टी. मी आता पार्टीच्या बाजूनी लगेच बोलणं पण बरोबर नाही. नाही, मला यासाठी मी हे सगळे प्रश्न विचारतोय की तुम्ही आता एकत्र आलात पॅचअप झालं, तर विधानसभेचं काही ठरलं की नाही? त्याचं काय करायचं? कारण शेवटी असं आहे की जिथून आपण चालू केली होती परिक्रमा, आपण परत तिथंच येऊन पोहोचलो ना. फिरून भोपळे चौकात. आय हॅव लेफ्ट इट टू देवेंद्रजी. आय हॅव लेफ्ट माय फ्युचर इन हिज हँड्स. ही विल टेक अ कॉल ऑन इट. तुम्ही त्याच्याबद्दल काही विचार करणं सोडून दिलं? विचार करण्याचं नाही, मी त्याच्याबद्दल चर्चा करणं किंवा बोलण्याचं कमी केलं. अँबिशन आहे की नाही तुमची विधानसभेत? अँबिशन्स आहे, बट आय डोंट थिंक अँबिशन्स गुलाल उधळायचं का 10 ठिकाणी बोलायची गरज आहे. आय थिंक सम थिंग्स नीड टू बी वेटेड, समथिंग नीड्स टू टेक इट्स ओन कोर्स. तसं आता तुम्ही विचारू शकता की हे तुमचं आणि मुस्लिमचं पॅचअप देवेंद्रजींनी आधी का नाही केलं? एक्झॅक्टली. हां, त्याची टाईम नव्हती आली. पॅचअप चुकीचं नव्हतं, फक्त पॅचअपची टाईम आली नव्हती. सो ती टाईम आली. बरं, आता ज्यावेळेला तुम्ही हे सगळं पॅचअप वगैरे केलेलं आहे, त्यावेळेला राष्ट्रवादीमध्ये गोष्टी स्ट्रीमलाईन नसल्यामुळं तुम्हाला तुमच्या स्वग्रही परत येण्याचे वेध जास्त लागले? कारण की खूप विस्कळीतपणा विधानसभेमध्ये सुद्धा, त्या विधानसभेच्या इलेक्शन नंतर सुद्धा खूप विस्कळीतपणा बघायला मिळाला. पक्ष म्हणून एक स्ट्रक्चर पण असतं आणि ते स्ट्रक्चर तिथं तुम्हाला बघायला मिळत नव्हतं की काम करण्याची संधी असेल. असं काय राष्ट्रवादींचा अन्याय केला, काय वॉज फ्रस्ट्रेटेड विथ राष्ट्रवादी, असं काही नाही. आय वॉन्टेड. तुम्ही एकमेव नेते आहात की तुम्ही कुठेही गेलात ना तरी तुम्ही कुणावर टीका करत नाही. राजकारणामध्ये असं चालत नाही. कोणतरी एक एनिमी शोधावा लागतो. तुम्ही देवेंद्रजींकडून शिकलाय की नाही? आता आपण एवढी चर्चा केली. देवेंद्रजींनी कायम एक मोठा माणूस त्याला टार्गेट करून लक्ष ठेवलेलं आहे. विधानसभेमध्ये ज्यावेळेला सरकार पडलं 19ला आणि ज्यावेळेला उद्धव ठाकरेंनी शपथ घेतली, त्यांच्या डोक्यात 22 पर्यंत एकच गोष्ट होती, उद्धव ठाकरे. तुम्हाला राजकारणामध्ये एक एनिमी लागतो. तुम्ही आता एनिमीज नाही असं म्हणताय, तुम्ही पॅचअप करून बसले. एनिमी नाही असं नाही म्हटलं. एक आहे की आज यू आर स्टील इंटरव्ह्यूइंग मी. येस. हां, सो आय थिंक आय एम डुईंग सम थिंग्स राईट. विषय तो एनिमीचा नाही आहे. विषय असा आहे की आय हॅड टेकन द डिसिजन बिकॉज आय वॉन्टेड टू वर्क विथ माय एल्डर ब्रदर. मला देवेंद्रजीवर परत काम करायची इच्छा होती. हे ठीक आहे, मी ते हेडलाईनसाठी मी घेतलं तुमचं वाक्य. ते चला ठीक आहे, ते ठीक आहे. मला मोकळेपणानं सांगा की सांगतो ना असं की डिटेल इंटरव्ह्यू दिलाय का मी? नाही, प्रश्न असा आहे की मग तुम्हाला तुमच्या राजकारणामध्ये तुम्हाला मी यासाठी विचारतोय की राजकारणामध्ये बघा, ज्यावेळेला लोक पक्ष सोडून येतात ना, जुन्या पक्षावर नाहीतर कुठल्या तरी एका नेत्यावर त्याचं पूर्ण काय ओझं टाकून येतात आणि मग दुसऱ्या दिवसापासून त्याला धुवत बसतात. माय डिसिजन्स आर माय डिसिजन्स. आय ओन माय डिसिजन्स. कसं चालणार राजे? भाजपमध्ये तुम्ही बघता कसं बोलावं लागतं. तुम्ही बघत नाही ते सगळ्या प्रवक्त्यांना वगैरे बोलताना तुम्ही एवढे सॉफ्ट, एवढे इंग्लिश आणि ह्या सगळ्या गोष्टी एवढे निवांतपणे बोलता. बघा, असं की तुम्ही राजे आहात ते मान्य आहे, पण राजकारणामध्ये ज्या पद्धतीच्या गोष्टी कराव्या, तुम्ही कोल्हापूरचं राजकारण बघताय ते काय काय चालतं तिकडे. आता तुम्ही म्हणलात की आम्ही महाडिकांच्या नेतृत्वाखाली काम करू. ठीक आहे, निवडणूक झाल्यानंतर तिथं कशा पद्धतीनं गुलाल उधळला गेला, कशा शड्डू ठोकला गेला, कशा पद्धतीनं सतेज पाटलांना आव्हान दिलं गेलं, कसं. तुम्ही, मला वाटतं तुम्ही पुण्यातून येता, कोल्हापूरमधून येतच नाही. असं मला पुन्हा टॅग करू नका तुम्ही. इज नॉट दॅट. मी तुम्हाला एक ह्युमरस स्टोरी सांगतो. एक सिनियर ब्युरोक्रॅट होते दिल्लीचे, ते जे रिटायर झाले, त्यांनी डिनर ठेवलं होतं इन दिल्ली. सो आय गॉन. आणि तिथं सिनियर जर्नलिस्ट होते. सो मला एका जर्नलिस्टनी विचारलं की whom do you think is a successful politician? सो एक आणि ब्युरोक्रॅट म्हटले की the one who knows what to say in front of the media, तो सक्सेसफुल आहे. मी म्हटलं नाही, ज्याला मीडियासमोर कधी गप बसायचं कळालं तो यशस्वी आहे. सो माय ॲम्बिशन्स, माय फ्युचर, मला वाटते की न बोललेलं बरं होतं.
राजकारणामध्ये काही गोष्टी पोटात ठेवायच्या असतात, ते योग्य वेळी जेव्हा होतील तेव्हा होतील. काय म्हणजे आता तुमचा प्रवेश झाला सकाळी 9, 9:30, 10 वाजता आणि लगेच काही रिॲक्शन्स आल्या कोल्हापूर जिल्ह्यातून. सतेज पाटील म्हणाले की ते खिडकीला लटकून चाललेत. समरजित घाटगे जे आहेत ती एसटी फुल भरलेली आहे, आता ते खिडकीला लटकून चाललेत, जागा नाहीये तिकडे. म्हणजे त्यांना काय करायचं काय कळत नाही. मी स्टेटमेंट त्यांचं ते ऐकलं नाही आहे, सो मी जोपर्यंत ते स्टेटमेंट नीट ऐकत नाही हे स्टेटमेंट तुम्हाला सांगू, आय लिसन टू इट अँड गिव्ह अ रिॲक्शन. नाही तुम्ही म्हणजे मी ते असं होऊ कसं आहे, नये. मी हां. देवेंजींच्या नेतृत्वाखाली काम केल्यानंतर देवेंजी असंच बोलतात बघा. मी अजून स्टेटमेंट ते ऐकलं नाही, मी ते स्टेटमेंट ऐकून बोलतो ना त्याच्यावर. तुम्ही निश्चितपणे ऐका, पण मी कोट करायला काय हरकत नाही ना. करा ना, आपल्याकडे quote करा कोट आहेच ना. त्यांचा कोट जो आहे तो स्पष्टपणे असं म्हणतोय की तिथं इतकी गर्दी झालेली आहे. त्यांना थोडक्यात असं म्हणायचं की गर्दी खूप झालेली आहे आणि आता भाजपच्या गाडीत जागा नाही आणि समरजित घाटगे खिडकीला लटकून जात आहेत. काय कारण कळत नाही, कारण कळत नाही त्यांना. आय थिंक प्रत्येकाचे कार्यक्षेत्र असतात, त्यांनी आपल्या आपल्या कार्यक्षेत्रात जाऊन बोललेलं बरं होईल. सो आय थिंक आय कीप टू माय कार्यक्षेत्र अँड सो शुड बंटी पाटील कीप इट टू हिज कार्यक्षेत्र. पण तुम्हाला असं वाटतं की तुम्ही खिडकीला लटकलेला आहात कारण एवढी गर्दी झाली आहे, काय भाजपकडे ऑफर करण्यासारखं? असू दे, त्यांना त्यांच्या पक्षाची जास्त काळजी करू दे, माझ्यावर कशाला. मी बघतो काय करायचं. पण नाही, मी हा त्याच्या पुढे जाऊन प्रश्न विचारला का भाजपमध्ये एवढीही नेत्यांची गर्दी आहे, आता स्पेस भाजपमध्ये राजकारणासाठीची जी आहे ती श्रिंक होत चालली. त्याचं कारण असं की खूप मोठ्या प्रमाणावरती इन्कमिंग आधीच झालेलं आहे. 132 आमदार आहेत, 9 खासदार आहेत, पूर्ण सत्ता आहे, 232चं पाठबळ महायुतीचं आहे. स्वतःच्या कॅलिबर ऑफ कॉन्फिडन्स असलं तर स्पेस निर्माण होते.